एकदा एका कोरड्या विहिरीत 3 बेडूक पडले. विहीर बरीच खोल होती. त्यामुळे उड्या मारून किंवा चढून वर येणे शक्य वाटत नव्हते. विहिरीत खाण्यासाठी काही खास दिसत नव्हते. थोड्या फार माशा, किडे, काही हिरवे कोंब वगैरे असावे. त्यातल्या हुशार बेडकांनी लगेच सर्व परिस्थिती ताडली. जर खाद्यपदार्थांमध्ये सर्वांचा वाटा पडला तर लवकरच उपासमारीची पाळी येणार. हुशार बेडूक मठ बेडकाला म्हणाली, तू असे कर, तू सर्वात बारीक आहेस. उंच उंच उड्या मारून विहिरी बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. जर कसोशीने प्रयत्न केला तर तुला बाहेर नक्कीच पडता येईल. मग तू बाहेरून आमच्यासाठी मदत पाठवू शकतोस. मठ बेडूक उंच उड्या मारून वर जाण्याचा प्रयत्न करू लागले. हुशार बेडूक मोठमोठ्याने ओरडून त्याला प्रोत्साहन देऊ लागली. हा हा, शाबास पठ्ठे. आणखीन जोरातीकडे ओरडता ओरडता हुशार बेडकांचे विहिरीत असलेले अन्न खाणे सुरूच होते. हुशार बेडूक थोड्याच वेळात टम्म फुगले. मठ बेडूक दमून निपचित पडले. हुशार बेडकांचे ओरडणे ऐकून एक साप तेथे आला. टम्म फुगलेल्या बेडकांना पाहून लगेच त्याने ती मटकावली. नंतर दमून निपचित पडलेले मठ बेडूक देखील गिळंकृत करून तो साप तेथून दुसऱ्या भक्ष्याच्या शोधात निघून गेला. प्रॉडक्टिव्ह कामे करणारे लोक एखाद दुसरेच असतात. बाकीचे फक्त गाजावाजा करणारे असतात. 2. प्रॉडक्टिव्ह भासणारी कामे वास्तवात प्रॉडक्टिव्ह असतील असे नाही. 3. होणाऱ्या आणि होणाऱ्या कामांचा गाजावाजा करून छोटे समूह लठ्ठ झाले की मोठे समूह त्यांना आपल्यात सामावून घेतात. मग हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.